चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. मालमत्तेच्या वादातून दीराने केला वहिनीचा अमानुष खून. मालमत्तेसह पैशाच्या वादातून दीराने आपल्याच वहिनीवर हल्ला करून तिचा खून केल्याची घटना मंगळवार पेठ टिळकवाडी येथे घडली आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेत दुर्दैवी गीता रणजित गवळी 45 यांचा बळी गेला. खून करणाऱ्या व्यक्तीचे नाव गणेश गवळी असे आहे. तो गीता यांचा दीर होता. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार पेठ येथील गीता गवळी यांचे पती रणजित यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर गीता या मजुरी करून आपला चरितार्थ चालवित होत्या. मात्र त्यास मालमत्तेसाठी त्यांचे दीर असणाऱ्या गणेश यांनी त्यांच्याकडे छळ लावला होता. बुधवारी सकाळी या दोघांमध्ये अशीच बाचाबाची झाली. त्यामध्ये गणेशने गीता यांच्यावर वार केले. त्यामध्ये त्या दुर्दैवीरित्या मृत्यू पावल्या. सदर घटनेनंतर फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी गणेश गवळी याला टिळकवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे. हनुमान नगरात 4 लाखांची घरफोडी. हनुमान नगरमध्ये 4 लाखांची घरफोडी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी 42 ग्रॅम सोन्याचे दागिने व 55 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. घरमालकांनी या संदर्भात फिर्यादीत नोंदवले आहे.
विवेक मोहन कृष्णमोहन, मूळ राहणार बिहार, सध्या हनुमाननगर, हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत. तेथे भाडोत्री राहतात. रविवारी ते घराला कुलूप लावून कुटुंबियांसह शिर्डीला गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधून घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 42 ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू घेऊन पोबारा केला. सोमवारी रात्री 10च्या सुमारास कुटुंबीय जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. या संदर्भात एपीएमसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव. भारताच्या उपराष्ट्रपती निवड झालेल्या CP राधाकृष्णन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यांच्यासमोर विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती B. सुदर्शन रेड्डी उभे होते. संख्याबळ NDAच्या बाजूने असल्याने CP राधाकृष्णन यांचा विजय आधीच निश्चित मानला जात होता, परंतु क्रॉस वोटिंग होऊ शकते अशी शंका व्यक्त केली जात होती. B. सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मते मिळाली आणि CP राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. त्यामुळे राधाकृष्णन हे विजयी झाले. त्यांचे सर्व खासदारांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तज्ज्ञ समितीच्या बैठकीत युवा समितीच्या वतीने देण्यात आली अन्यायाची माहिती. मुंबई येथे सीमा कक्षात झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत युवा समितीच्या शिष्टमंडळाने सीमा भागातील अन्यायाबाबत सविस्तर माहिती दिली. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या व्यथा यावेळी मांडण्यात आल्या. बेळगाव प्रश्नी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यासाठी तज्ज्ञ समितीने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत व खटला सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे मागणे निवेदनाद्वारे करण्यात आले. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागण्यांची पूर्तता ही अद्याप कागदावर राहिली आहे, याची दखल घ्यावी असे देखील म्हणणे मांडण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने यांना निवेदन सादर करून आपले मत मांडण्यात आले. यावेळी सर्वश्री शुभम शेळके यांच्यासह अशोक घगवे, राजू पाटील, सूरज जाधव, साईराज कुगजी, दिगंबर खांबले आदी उपस्थित होते. बानू मुश्ताक यांच्या निमंत्रणाला हमारा देश संघटनेचा आक्षेप. म्हैसूर येथील दसरा उत्सवाच्या उद्घाटनासाठी उर्दू लेखिका बानू मुश्ताक यांना आमंत्रण देण्यात आले आहे. याबद्दल हमारा देश संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या संदर्भातील निवेदन सादर करून तीव्र नाराजी प्रकट करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाला याबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. इस्लाममध्ये इतर कोणत्याही धर्माला स्वीकारले जात नाही. यापूर्वी बानू मुश्ताक यांनी कन्नड ध्वजाचा अपमान केला आहे. तसेच हळद कुंकू आणि देवी भुवनेश्वरी यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केली आहे. त्यामुळे त्यांना चामुंडी देवीची पूजा करण्याचा किंवा फुले अक्षता अर्पण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करतेवेळी हमारा देश संघटनेचे पदाधिकारी MB कोकणी, विशाखा ओझा, सम्राट गोडसे, विजयकुमार कोटगी, मनोज कोल्हापुरे, संदीप भिडे आणि इतर सदस्य उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट बोर्ड हस्तांतरणाबाबत संरक्षण मंत्र्यांशी चर्चा. कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागातील नागरी क्षेत्र महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. तसेच संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीतील नागरी क्षेत्र हस्तांतरित करण्याबाबत चर्चा केली. सदर क्षेत्र महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबतची व्यापक माहिती यापूर्वी कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव तसेच नवी दिल्ली येथील संरक्षण विभागाचे सचिव यांना आधीच पाठवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनीही हस्तांतरण प्रक्रिया लवकरात पूर्ण व्हावी अशी मागणी केली. बेळगावमध्ये संरक्षण उद्योग उभारण्यासाठी जमीन आदी उपलब्ध असल्याने या संदर्भात देखील लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भात त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे असे खासदार जगदीश शेट्टर यांनी माध्यमांना सांगितले. कर्जबाजारी रिक्षा चालकाची किल्ला तलावात आत्महत्या. बेळगावात एका रिक्षा चालकाने किल्ला तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरण मनगुतकर वय 54 राहणार कंगराळी असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. मार्केट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून जलतरणपटूंच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला आहे. सदर किरण मनगुतकर यांना काही मोठ्या रकमेचे कर्ज झाले होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामधूनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
टिळकवाडी साई मंदिर परिसरात यंत्राद्वारे स्वच्छता मोहीम. टिळकवाडी येथील श्री साई मंदिर येथे हजारो भाविक दररोज भेट देत असतात. या ठिकाणी योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी पाणी साचून काही समस्या निर्माण झाल्या होत्या. येथील नागरिकांनी तसेच भक्तांनी याबाबत नगरसेवक नितीन जाधव यांना माहिती दिली. त्यानंतर नगरसेवक नितीन जाधव यांनी आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. या संदर्भात स्वच्छतेसाठी यंत्रांचा वापर करण्यात आला. त्यामुळे स्वच्छता निर्माण झाली आहे. भाविकांना दिलासा मिळाला आहे. या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले. धन्यवाद.